जशी निवडणूक जवळ येईल तसतशा प्रचार तोफा जोरजोराने धडाडायला लागल्यात। मात्र दुसरीकडे उमेदवारांची भाषा सुद्धा घसरायला लागली। कोकणात नितेश राणे खुलेआम सरपंचांना धमकी देताना दिसून आले, तर कोल्हापुरात प्रचारावेळी कोट्यवधींच्या निधीच्या बक्षिसाचं आमिष देताना धनंजय महाडिक दिसून आले। नितेश राणे धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले मतदारांशी बोलताना बघूया। मी जाता माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकाऱ्यांना मी सांगेन, आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची। तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवय 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आगाऊ देतील। आता शर्यत लागली बघ, लावूया ना शर्यत लागली। जास्त नाही, मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार नाही, मला घरची एकट्याला त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। मॅडम निधी भरपूर, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे, जे सांगेल जे मागेल ते मिळते आपल्याला। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवेंनी जोरदार निशाणा साधलेला आहे। कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिष दाखवले जात आहेत, त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या। तुम्ही आमिष दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय, एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत, याचं हे चित्र आहे। धमकी लोक घाबरत नसेल। नारायण राणेला ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा गेले, तिथं सुद्धा पाडलेलं आहे। आणि मग इजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेचा पराभव तिथली जनता करेल।